हॅलो कळलं का बोल. हॅलो हा पैसा आला. आले आले पैसे आले. येऊ दे जरा इथे. हॅलो हॅलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जरा इफेक्ट ठेवून दे. आज या ठिकाणी थाट थाट करून मथुरेच्या बाजाराला चालले पण नमाज करायचा नाही. मास्कर काय बसले त्यांची उचल बांगडी करायची. तर जाण्याच्या लेकरांचा आज इथे उत्सव सोहळा सुरलेला आहे आणि गेल्या वर्षी आनंद भावकरच त्यांना पाहिजे होते. हरी भावकरच पाहिजे होते. आईची तब्येत खराब असल्यामुळे योग यंदा आहे. त्यांचं म्हणणंच येत होतं बाळासाहेब झोऱ्यांचं आणि सगळ्या झोऱ्यांचं की बाबा हवं तर भावकरच हवं. आणि आज योग जुळलेला आहे. पावसाचा काही ठेव नाही आहे. शक्ती तुल्याला काही तितकासा रंग येत नाही पण तरी पण बऱ्यापैकी आपटला रंग आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक वर्षात एकदा का वारी आमचं आनंद भावकर करतात. हे एकदाच एका वर्षाला बघा आमिर खान पिक्चर काढतो तसं या खडकवलीचा आमचा आमिर खान एक वर्षात त्यांचा पिक्चर येतो. समोर मात्र व्हिलन नंबर गोवा. यंदा तुमचा आता सालावतप्रमाणे यंदा पण पिक्चर फ्लॉप अजिबात फ्लॉप. सुरुवात तर करूया. कोण आला म्हणतात खडकवलीचा वाघ आला. अरे शक्तीवाले ना तुम्ही. वाघीण म्हणा भ्यकरा म्हणा नाहीतर शाळ जिवाळी म्हणा. अरे कोण आली खडकवलीची शाळ जिवाळी आली असं म्हणा ना. शाळ जिवाळी झोके इट्स ओके ओके एकदम ओके 50 खोके. सुरुवात करू. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्री गणेश विद्या देवता शारदा माता या अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि या महाराजांचा वैचारिक वारसा ज्यांनी पुढे आणला ते शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या चरणाशी नतमस्तक होत माझ्या गावचं ग्रामदेवत आई नवलाई देवी आई विठलाई देवी धनी देवडकर लांजाचा धनी केदारली देव वाटा नटेश्वर रंगदेवता आणि जागे मालक यांना नमस्कार करू. मूळ गादी बाबू रंगले घराण्यातील युवा शंकर यांचे नारायण गुरव बाबा राजाराम बाबा निशा गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य शाहीर विकास सामोरे आपल्या अश्वाच्या तापाखाली अवघा उत्तर हिंदुस्थानकडे पालथा घातला आणि मल्हारशाहीची स्थापना केली. त्या होळकर शाहीचे संस्थापक थोरले मल्हारराव होळकर या हिंदुस्थानामध्ये सर्वात आधी या इंग्रजांच्या भाषातून वेगळा करण्याचा विचार मांडला. स्वातंत्र्याचा विचार मांडला. ते थोर चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना नमस्कार करून महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी. या संतांच्या भूमीमध्ये संत बाळूमामा यांना नमस्कार करून कार्यक्रमाला सुरुवात करत असताना शक्तितुरा जर पंढरी असेल शक्तितुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात. आणि आजची माझी विठू माऊली विठू रुक्माई जानाई देवी मित्रमंडळ ही जानाईची समस्त लेकरं यांना नमस्कार करून माझे ढोलकीपटू सिद्धेश बारगोडे सिद्धार्थ बारगोडे कीबोर्डला दिग्विजय डेरेसर बेंजोला सुरत मानसेकर आणि ऑक्टोपडला आमचा विशाल करंबळे माझी शाखा बजरंगबली नाच मंडळ पन्हाळजे कोंडवाडी यांच्या सोबत माझा वेडावाकडा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तो दापोलीचा आणि कोकणाचा बुलंद आवाज माझा मित्र राजूदादा पड्याळ आणि सर्व मान्य आहे यांच्यासोबत कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. जय हिंद जय महाराष्ट्र.
या ठिकाणी अनेक लोक आलेले आहेत. सर्वांना मानाचा मुजरा. आयोजक जनादेव मित्र मंडळ, पूजा मूलम सत्सर्वपदम मंत्रमूलम सत्सर्ववाक्य मोक्षमूलम सत्सर्वकृपा ढोलकीचं सांगितलेलं आहे त्यांनी. आणि त्या मध्ये मध्ये थोडस वाजवत राहा, एकदम कानेर होता. तर काडी बिडी वाजतो काय, त्याचं झोपलं काय आपल्या डेरे साहेब? अहो मी खुळा म्हणू काय, तुम्ही पण खुळ लाजत नालीला आमच्या. तर ढोलकीचा गुणगान गायला आणि ढोलकीचा वेगळा काय सांगायची गरज नाही. समजून बुवा, अरे ढोलकी म्हणजे शिवाच्या वाद्याचं पुढचं स्वरूप आहे. त्याच्यामुळे माझ्या शिवाच्या डमरूचा तुम्ही गुणगौरव केलेला आहे, त्याच्यामुळे मानाचा मुजरा. अशी लगेच हार नाही पत्करायची, वाकून वाकून वागतात. केवढा माझा नाद तुम्हासनी, पण भारी की नाही. हे दोघं जर हे करणार, दुसरा टाकला तिसरा घेत आपलं, मी आपला येडा वाकडा एकटा शेर अकेला, शेर अकेला तर क्या बोलती बघली, शेर अकेला. तर स्तवन गावले गोवा, तुम्ही तापवलेलं नाही, पण इतना तो चलताय ना म्हणता, लांबला आले. स्तवन गातोय. या महाराष्ट्राला ज्याप्रमाणे प्रबोधनाची मांदियाळी लाभली, या प्रबोधनाचे विचार लाभले, त्याप्रमाणे अनेक उद्ध्वस्त संसार ज्याने ठिकावर नाव आणले, असे परमार्थ लाभले. अनेक परमार्थ आहेत. परवा गगनगिरी महाराजांचं मी स्तवन गायलं. आज स्तवन गातोय श्री समर्थ बैठक, जी रेवदांड्यावरून आमच्या पवित्र कोकणातून रायगडातून चालते, जे नानासाहेब धर्माधिकारी नानास्वारींनी ज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि समर्थ रामदासांचे विचार सद्गुरु चरित्र आमच्यापर्यंत पोहोचवलं, ते समर्थ बैठकीबद्दल मी स्तवन गातोय. लक्ष असो. भाळी लावून स्मरण, भाळी लावून स्मरण, ऐकावे मंगळाचरण. ह्या कष्टाच्या संसारी एका आशेचा किरण. श्री समर्थ बैठक शिकवून जाते जगण्याचे कारण. श्री समर्थ बैठक शिकवून जाते जगण्याचे कारण. स्मरण ऐकावे मंगळाचरण. ह्या कष्टाच्या संसारी एका आशेचा किरण. भाळी लावून स्मरण ऐकावे मंगळाचरण. ह्या कष्टाच्या संसारी
एक आशेचा किरण श्री समर्थ बैठक शिकवून जाते जगण्याचे कारण 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 सद्गुरु चरित्र विवरण होते घेऊन यातो शोध घेऊन यातो शोध घेऊन यातो शोध दशक 200 समास वीसन धन्य तुला सबोध सद्गुरु चरित्र विवरण होते घेऊन यातो शोध श्री सद्गुरु चरणाशी सार सौख्याचे तोरणा श्री सद्गुरु चरणाशी सार सौख्याचा तोरणा श्री समर्थ बैठक शिकवून जाते जगण्याचे कारण श्री समर्थ बैठक शिकवून जाते जगण्याचे कारण प्रपंच नेटका करून जाते सिद्धीस सारे काज सिद्धीस सारे काज सिद्धीस सारे काज नाना स्वारी धर्माधिकारी रोती समर्थ बीज प्रपंच नेटका करून जाते सिद्धीस सारे काज रेवदंड्यातून उमजे हे उभे आयुष्याचे धोरण रेवदंड्यातून उमजे हे उभ्या आयुष्याचे धोरण श्री समर्थ बैठक शिकवून जाते जगण्याचे कारण श्री समर्थ बैठक शिकवून जाते जगण्याचे कारण हरी लावून या स्मरण ऐकावे मंगळाचरण ह्या कष्टाच्या संसारी एका आशेचा किरण श्री समर्थ बैठक शिकवून जाते जगण्याचे कारण 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 बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी माते अखंड हरदासवालीचा विजय असो अखंड बाळूरंगले घराण्याचा विजय असो पुरे वाले नारायण गुरव गणेश भिकाजी वस्ताद बबन विशाल गुरु
किरण भैया सामान बघून घ्या. मी नमन करणार नव्हतो आता आणि त्याकडे हे पिसाळतील यामुळे तुम्हाला नाही काय म्हणा, हे शोभत नाही, याचा शोभत नाही, तुम्ही अशी वाट लावू नका. तर दुसऱ्या बारीत बघू तर कबूल. उदय नंदिने साहेब 200 रुपयाचा पारितोषिक आणला आहे आणि भवानी गण गायला. त्याच्या आधी कालकर साहेबांचं फरमाईश आहे ना, आहे काय काय द्या. विचार हा किती आहे इथं काही नाही बर, देणारा आहे ना आपला लंबोदर, काढवड करून सारी करतो मी सोया, दर वर्षासारखं मातर सजू दे गर, सांग चल काय काय गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला, सांग चल काय काय गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला, सांग चल काय काय गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला. आमच्या रेवाळे माऊली 501 रुपयाचा पारितोषिक. एवढं लांब नाही आता लेख सुख बुवा. गाण्याचा विषय घेतो, गाण्याचा विषय घेतो. हो आमचं कसं तयारी करतात, 1 वर्ष असतं त्यांना तयारी करायचं. आपलं कसं देवाच्या कृपेने आता काल वारी होती, आज ही वारी आहे, उद्या निहारी होते ना होते तर परत इथं आहे व्हायचं जेवायचं, परत रात्री वारी आहे सुरू. लोकांशी म्हटलं का येडा वाकडं, मला लोक म्हणतात बा बेसूर आहे बिसूर आहे. 25 वाऱ्या शक्तितुराच्या इतिहासातल्या 25 वाऱ्या. आमचं मास्कर म्हणतात बुवा कमी करा, क्वालिटी राहणार नाही, पण प्रयत्न करतोय. युट्यूबवर पोरांनो, काल तुम्ही मला चुकलं, आज तुम्हाला चांगला चांगला देतो, बघित राहा. काल पण भारी दिलं, आज बघा बुवा. तुमच्या गणाच्या मागून येतोय, गणाच्या मागून येतोय आणि 4 दुल्हन से सजी धरती खुलाए आसमान, बुलाता है हमें फिरो चाहत का जहां, अब लौट चले. मला मगासपासून फोपीत शोधित होतं. हाय कुठल्या बाजूला, कुठल्या बाजूला गावकर, कुठल्या बाजूला त्यांच्या गाण्याबद्दल ना बुवा. मी हा भाग तुमचा एकदम म्हणजे माझा गण गातोय, तुमच्या गणाचा तंतोतंत भाग का देत नाही, पदाधिकारी आहे ते समजून जातील का गातात. निर्गुण शब्द त्याच्यात हाय. त्याच्यात एक सुतावरनं म्हणतात ना की भाताची परीक्षा, शितावरनं भाताची परीक्षा, पण पुढचा गणच डायरेक्ट येतो ना बुवा. बघा द्या बघू. शिव पार्वतीच्या लग्नामध्ये नव्हती तांदूळ अक्षता. शक्यतुरा हाय हो, शक्यतुरा हाय. शास्त्रात पकडायचं ज्याप्रमाणे यांनी आज गायलेला आहे, स्तवन ढोलकीचा गायला, किती सुंदर कल्पना आहे. आमचा भाग द्यायचा ना, आम्ही म्हणू शिवाचा डमरू किंवा काय, ह्याला कलगीतुरा म्हणतात. गण गायला मुळा रंबाचाच आहे तो. शिव पार्वतीचा स्वयंवर तुम्ही गायलात म्हणजे मुळा रंबाचाच गण आहे तो. गवळण त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. आणि वरती पाखरू नावाची गोष्ट, आत्मवधाचा गण, ह्याला म्हणतात भारी. काय गरज नसते हो एखाद्याच्या 80 वर्षावर जायची, जातीवर जायची, कशावर जायची. कसं म्हणतोय द्या. शिव पार्वतीच्या लग्नामध्ये नव्हती तांदूळ अक्षता, फोड करतो आधी हरणामध्ये त्या मनाची दक्षता, कंद अक्षराची देवता, गण गातो चरणी तव माथा ठेवता.
अक्षराची देवता गणगातो चरणी तव माता ठेवता अखंड नामाचा आयुष्यभराच्या कामाचा देविया चार धामाचा शिव शंभू तो उमाचा शिव शंभू तो उमाचा शिव शंभू तो उमाचा या सभेमध्ये या जनामध्ये श्री गणवंतिता या सभेमध्ये या जनामध्ये श्री गणवंतिता कंद अक्षराची देवता लिंग नामाचा वेध ठाईमध्ये गण बसविला तारक नामाचा बोध तारक नामाचा बोध तारक नामाचा बोध गोविंद राम माझा देव कवी ग्रंथ आधार घेता गोविंद राम माझा देव हरे आनंद हा घेता गंध अक्षराची देवता हो हो गंध अक्षराची यानंतर स्तवन झालाय गण झालाय थँक्यू सर प्राणी मित्र ग्रुप आमचे बापाडेकर माऊली आमची बारी आहे अनाउन्स करायची ना 19 जुलैला आहे एक महिना आहे राजेश बुवा निकम आणि मी आहे गेल्या वर्षी पण आमची जोडी होती यंदाही आहे आणि बोळांची गवळ बोळा आणि गवळण ज्याप्रमाणे गायले शब्दावर सांगतो या तुऱ्याच्या पवित्र साजात आहे मी शक्यतोरात एक 10-15 वर्ष गावाकडे वाऱ्या करतोय अशी गवळण मी आयुष्यात आहे अंगावर शार येईल देवाची शपथ घेऊन सांगतो तुऱ्याच्या साधन शपथ घेऊन सांगतो काय गवळण काय गवळण चाल पण लावले नथवई सोन्याची सोन्याची भारी हिरा
नाही भरल्या वाहनाची तरी पहिल्या मानाची. काय म्हणावं ह्याला म्हणतात कवी कल्पना. हे जे आता आपण बघतो बाबा टीव्ही मध्ये अल्बम मध्ये गाणी आहेत, हे गीतकार आहेत, ह्या कुठल्या तरी वाडवडिलानं लिहून ठेवलेलं. बुवा आमचं लिहितात तसं व्हायचं, पण त्यांच्याकडं घरात भांडार आहे, सुरेश धापू भावकरांचं भांडार आहे आणि त्यांची लेखणी असावी. काय लेखणीला आणि ह्याला काय तोडणार, ह्याला काय बोलणार, ह्याला उत्तर काय देणार. म्हणून ह्याचं उत्तर नाही दिलं याचा अर्थ असा नाही की तुऱ्याचा मान कमी झाला आणि बुवांना मान दिला म्हणजे बुवा मोठं शातीर झालं, अशातला प्रकार नाही. हा शक्तिपुराचा विजय असतो. काय लेखणी मी फक्त एक भाग देतो बुवा, भाग नाही म्हणता येणार. या गवळीला मी तोडणार नाही, काय बोलणार नाही, फक्त ध्यान तुला देवाचं ध्यान तुला देवाचं माझ्या किसन देवाचं कुंकू परग्या नावाचं तरी त्या भक्ती भावाचं. कुंकू परग्या नावाचं तरी भक्ती भावाचं. कुंकू परग्या नावाचं तरी भक्ती भावाचं. कुंकू परग्या नावाचं तरी भक्ती भावाचं. ध्यान तुला देवाचं ध्यान तुला देवाचं माझ्या किसन देवाचं कुंकू परग्या नावाचं तरी भक्ती भावाचं. 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 फक्त चाल द्यायची म्हणून दिली आहे. आता माझे गवळ राधेनं प्रेम करायचं अक्षय अग्रेनं आणि खोड मात्र किशोररावानं काढायची. ती खोड काढताना पण कशी काढायची, प्रेमाने आपलेपणाने काढायची. म्हणून सांगतो आता राधा आहे ना, आजच्या जमान्यात एक्सटर्नल अफेअर म्हणतात, पण हे नुसतं अफेअर आहे, आय लव्ह यू आहे. अरे ते खरं प्रेम. राधा कृष्ण पहिला मान राधा, त्या राधेला प्रेम केलं, पण बाजूच्या होत्या ना काय त्यांच्यात नाही खुशी, त्याच्यावरच कवळं नाही वाटत. गवळ घेतो किती काही 5. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. बरोबर. अरे एकीचा कानावर लय बाई जीव, तसं गोवा गेलं तसंच मागलं. त्या कानाचं आणि राधेचं प्रेम त्याने मांडलेलं आहे, तत्प्रेम ह्याच्यात आहे, बाकी काय नाही. पण जराशी आपली कळ, एकीचा कानावर लय बाई जीव, तिची हो कानाला येते एक जीव. आपल्या मनाची हव्या. एकीचा कानावर लय बाई जीव, तिची हो कानाला येते एक जीव. मनाशी ठरवून सुदबुद हरवून कानावर मरते रे, लय लय कानावर मरते रे. पणीच्या सोबतीची सोमडी नवा, पणीच्या सोबतीची सोमडी नवा, किती वटवट करते रे. तिच्या सोबतीची सोमडी नवा, किती वटवट करते रे. तिच्या सोबतीची सोमडी नवा, किती वटवट करते रे. तिच्या सोबतीची सोमडी नवा, किती वटवट करते रे. एकीचा कानावर लय बाई जीव, तिची हो कानाला येते एक जीव. एकीचा कानावर लय बाई जीव, तिची हो कानाला येते एक जीव. मनाशी ठरवून सुदबुद हरवून कानावर मरते रे, अगं कधी कानावर मरते रे. तिच्या सोबतीची सोमडी नवा, किती वटवट करते रे. तिच्या सोबतीची सोमडी नवा, किती वटवट करते रे. सोबतीची चोमडी नवाय, तिच्या सोबतीची चोमडी नवाय, किती वटवट करते रे. तिच्या सोबतीची चोमडी नवाय, कशी वटवट करते रे. तिच्या सोबतीची चोमडी
प्रश्न अनेक वर्ष आहे. कुठे बुवांचा प्रश्न त्याच्यातच आहे लिहिलाय. बुवाने अनेक वर्ष प्रश्न आम्हाला विचारलाय. बुवा ते बाहेरच असेल आहो. दिल थांब के बैठे, आज तुम्हाला सवाल खोल कराय. गेल्या वर्षी पात्रातच फुटणार होता, पण गाडी कुठं वळली काय कळलं नाही. आनंद सुरेश बावकर मुक्काम पोस्ट खडकवली. प्रश्न विचारलेला आम्हाला. प्रभू श्रीराम सीतामाई व बंधू लक्ष्मण वनवासामध्ये असताना प्रभू श्रीरामाने बंधू लक्ष्मणास एक फळ खाण्यासाठी दिलं. त्या फळाचं नाव काय? लक्ष्मणाने ते फळ कुठं ठेवलं, कोणत्या ठिकाणी ठेवलं होतं? त्याच वेळी लक्ष्मणाच्या एका व्यक्तीबरोबर करारनामा झाला. ती व्यक्ती कोण व त्याचा आशय काय होता? शाहीर उत्तर देतोय. वनवासात असताना रामाने लक्ष्मणाला एक फळ दिलं. त्या फळाचं नाव काय? त्या फळाचं नाव केळं असं आहे. लक्ष्मणाने ते फळ खाल्ले नाही तर ते कुठे लपून ठेवले होते? तर लक्ष्मणाने ते फळ आपली मांडी फाडून त्या मांडीमध्ये लपून ठेवलं होतं. त्यानंतर तुम्ही विचारलात की लक्ष्मणाचा एका व्यक्तीबरोबर करार झाला. ती व्यक्ती कोण? तर ती व्यक्ती म्हणजे निंद्रादेवी. आणि त्यावेळी लक्ष्मणाचा निंद्रादेवी बरोबर जो करारनामा झाला त्याचा आशय असा होता की प्रभू श्रीराम आणि माता सीता वनवासात पर्णकुटीत असताना मी हातात धनुष्यबाण घेऊन बाहेर तुमची रखवाली करत असायचो, तेव्हा माझ्या डोळ्यावर निद्रेने झापड आणली. तेव्हा मी रागाने त्या निद्रेचा माझ्या धनुष्यबाणाने वेध घेतला आणि तिला सांगितले की हे निद्रादेवी, तू 14 वर्ष माझ्या जवळ यायचे नाहीस, त्या बदली तू माझी पत्नी उर्मिलेला तिकडे 14 वर्ष झोप दे. आणि जी व्यक्ती 14 वर्ष झोपली नाही व निराहार असेल, जिनं काही खाल्लं नाही, त्याच्याच हातून इंद्रजिताचा वध होणार होता असं शास्त्रवचनी होतं. आणि शाहीर जेव्हा थोडस मोठं आहे जरा घ्या. आणि शाहीर जेव्हा प्रभू श्री रामचंद्र अयोध्येत राजा होतील तेव्हा माता सीतामाई रामाबरोबर सिंहासनावर डाव्या बाजूला बसलेली असेल आणि मी उजव्या बाजूला त्यांच्यावर राजछत्र दंड घेऊन उभा असेल. त्यावेळेला तू माझ्या डोळ्यांवर झोपेच्या रूपात ये, तोपर्यंत तू माझ्याजवळ यायचा नाही असा करारनामा झाला होता. म्हणून शाहीर तसेच राज्याभिषेकावेळी लक्ष्मण एकटाच हसला आणि प्रभू रामाना लक्ष्मणाच्या त्या त्यागाचा जेव्हा उलगडा झाला तेव्हा प्रभू श्रीरामाने हे लक्ष्मणा, तू पुढील जन्मी माझा मोठा भाऊ म्हणून जन्माला येशील, म्हणजेच या जन्मात तू लहान भाऊ लक्ष्मण होऊन जी माझी सेवा केलीस ती सेवा पुढच्या जन्मात मी तुला लहान भाऊ होऊन परतफेड करेन. तेव्हा लक्ष्मणा, तू पुढील जन्मी बलरामाच्या रूपात जन्माला येऊन माझा मोठा भाऊ हो आणि पुढील जन्मामध्ये श्रीकृष्णाच्या रूपात जन्माला येऊन तुझा लहान भाऊ होईल असे श्री प्रभू रामाने त्यांना वचन दिलं. तेव्हा आनंद बावकर बुवा, हरी बावकर बुवा आणि आदरणीय गुरुवर्य चापडे बुवा, हे फळ कोणतं? ते फळ केळं. आणि लक्ष्मणाने कुठे लपून ठेवलं? तर आपल्या मांडीमध्ये लपून ठेवलं. हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. आज बघतो आपला प्रश्न माहितीच आहे. आपला प्रश्न माहितीच आहे. फक्त लोकांसाठी सांगतो, शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिले एवढं सांगायचं आहे. बुवा तुम्हाला प्रश्न दिलेले आहे, फक्त एक कडवा घेतो परत. सन्माननीय संतोष पटकारे माऊली आमचे मित्र, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली मुंबई प्रदेशाध्यक्ष, यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. व प्रश्नपद जात नाही, प्रश्न तोच आहे, जास्त काय बोलत नाही, फक्त एक कडवा घेतो. कडवा असा आहे, आग्रह ऐका. लावून डोळे त्या भाळा तुझी बघतोय पावसा वाट. 3 दिवस पडला गावाला, इकडे अजून एक थेंब नाही पडलेला आहे. आणि लोकांनी पेरणी केली हो, आणि आता हंड्यात पाणी शिपायला लागतंय. 20 तारीख आली, मिरग संपला, अजून पाऊस नाही. आता आमच्या चुका आहेत, माणसांच्या चुका आहेत, त्याची काही चूक नाही, पण एक विनवणी या साधातून करतोय.
लावून डोळे त्या भाळा तुझी बघतोय पावसा वाट हतबल झालाय शेतकरी अरे हतबल झालाय शेतकरी नको फिरवूस अशी पाठ लावून डोळे त्या भाळा तुझी बघतोय पावसा वाट लावून डोळे त्या भाळा तुझी बघतोय पावसा वाट हतबल झालाय शेतकरी हतबल झालाय शेतकरी नको फिरवूस अशी पाठ लावून डोळ्याच्या बाळा तुझी बघतोय पावसा वाट लावून डोळ्याच्या बाळा देव बघतोय तुझी वाट या ठिकाणी रेवाळे बंधूंची एक फरमाईश आहे तेवढी घेतो आणि माझे संपवतो. प्रियांश वैभव खैर जयगड मधून आमचे मित्र प्रियांश वैभव खैर जयगड खैरे ना खैरे 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 प्रियांश वैभव खैरे जयगड राडेवाडी फरमाईश नमन काय अरे नमनाची जगत मग परत हे बोलतील काय हे काढून दे रे हे असले बघू लेखक थोडं घेतो दुसऱ्या बारीत घेतो नमन ऐकलं हा इथं मास्टर बो आहेत पण त्यांना विचारा घेऊ का नको अहो मला हे पत्र पाठवतात व जगून देत नाहीत मला माझं मरण झालंय मी तुमच्यासाठीच आहे माऊली आई शपथ सांगतो मी म्हणजे मला नाद आहे तुमचा सगळ्यांचा मी जे माझं कपडं सोडून ना मी काय पण करा सांगितलं मी काय पण करीन तुमच्यासाठी आणि म्हणून ह्या 25 बाऱ्या मिळाल्या त्याचा मास किंवा मिजाज न पण मी विचार करतो काय एवढं लोक म्हणतात मी एवढा सप्तस्वरांचा हे आहे आणि मी एवढा हे आहे आणि एवढं कसं काय बोला झालं नंतर मला लक्षात आलं की मी याची किमान वाट लावत नाही ह्या नितना मंडळी तुम्हाला सांगतो जून आला की पहिला निसता बायकांचा बाजार बायकांची थिटर भरायची आता एक बारी होत नाही झाली की ड्रॉप आणि ह्याचं क्रेडिट लांबोरी बोल नाही यांनी कोणी मान्य करो ना मान्य करो एक आई वडिलांच्या बद्दल काय कोणाला बोलायचं नाही कुणाचं मान खाली जाईल आया बहिणीची मान खाली जाईल असा शब्द बोलायचा नाही देवावरती काढणं बोलायचं नाही घरापर्यंत जायचं नाही असं सगळं करून इथपर्यंत प्रवास आहे आणि फक्त अर्धा मिनिट करतो तरी लोकांना त्रास रेवाळ्यांचं फरमाईश घेऊया लेख सुखाचं नंदनवन लेख तुळा सरुंदावन लेख सुखाचं नंदनवन लेख तुळा सरुंदावन लेख टिपुराचं चांदण लेख गारव्याचं चंदन लेख टिपुराचं चांदण लेख गारव्याचं चंदन लेख टिपुराचं चांदण लेख गारव्याचं चंदन लेख टिपुराचं चांदन लेख गारव्याचं चंदन लेख सुखाचं नंदनवन लेख तुळा सरुंदावन लेख सुखाचं नंदनवन लेख तुळा सरुंदावन लेख टिपुराचं चांदन लेख गारव्याचं चंदन लेख टिपुराचं चंदन लेख गारव्याचं चंदन वैष्णवी हा वैष्णवी वैष्णवी का वैष्णवी आमच्या शशिकांत भावकरांची कन्या आमचे मित्र आहेत भुवांचं भावकी आहे आमचे मित्र आहेत तुरेवाले आहेत 501 रुपयाचं पारितोषिक आहे माऊली धन्यवाद ह्या असं मरण माझं सचिन होता नमन घेऊ व्हाईल तर मी काय म्हणतो मास्करांनो तेवढं ना एकदा त्या नमनातल्या बायका बनला तो मला बनला किती जिवाळ आहे बघा ह्या भावकर मला बोलशील याच्यावर आणि हरिभावकर आमच्या फडकवलीच्या शाहीला आज माझी धमकी आमची हे लोकांचं प्रेम जाणायच्या लेकराच्या साक्षीनं आणि या पवित्र सालातून माझ्या आई समर्थाला मावशीची आठवण ह्या नमनाची आठवण आपल्या मनातून याच्यातून चुकीचा काही अर्थ नाही म्हणून बारी करा नेमानं आणि प्रेमानं
थँक्यू, आय लव्ह यू. होईल ते होईल नका, जाईल ते जाईल का, दुसऱ्या बरले मी येतोय, काय बोलतील ते बोलतो. मारी टोपी. धन्यवाद.